मी विनंती करतो की श्रीमती शैलजाताई देशपांडे यांना की त्यांनी आपले विचार मांडावे. जीवित नदी ही पुण्यामध्ये खूप मोठं काम करते आहे बेसिकली एन्व्हायरमेंट सेक्टरमध्ये. कारण एन्व्हायरमेंट हा असा विषय आहे की जिथे खूप छोटी गोष्टपासून ते खूप मोठ्या गोष्टीपर्यंत अनेक बाबींना आपल्याला हात घालावा लागतो. त्यामध्ये अक्षरशः नदी असेल, एखादा नाला साधा असेल, एखादं झाड असेल, एखादं झाड त्याच्यावरही काम करणं गरजेचं असतं कारण आपण सगळे त्या एन्व्हायरमेंटशी कनेक्टेड असतो. सो यानंतर मी शैलजाताईंना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. ताई. थँक्यू रामभाऊ आणि थँक्यू शैलजाताई. थँक्यू. वर आहेत ते आणि सगळे माननीय तुम्ही सगळे. त्याच्यामध्ये थोडंसं मी आणि शुभा जराशे ऑडमॅन आउट आहोत. आजपर्यंत आपण मानवाच्या अधिकाराबद्दल त्यांच्या समस्यांबद्दल बोललो की ज्यांना वाचा फुटते आणि आपण करू शकतो. आपण जर ठरवलं तर जे वेलणकर सरांनी सांगितलं की आपण पुढेच येत नाही आणि त्यामुळे आपण आवाज उठवत नाही आहे, पण ज्यांचा आवाज आपल्या कानापर्यंतच पोचत नाही त्या पर्यावरणामध्ये आम्ही काम करतो. त्यामुळे आमच्या पुढे खूप मोठं आव्हान आहे की ही वाचा फोडायची कशी. कारण त्यांच्या वतीने आपल्याला त्यांचे कान, त्यांचे हात, त्यांचे पाय, त्यांचे डोळे हे आम्हाला व्हावं लागतं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही करतोय. त्यामुळे एका वाक्यात जीवित नदीचं कामाचं मी स्वरूप असं सांगेन की जीवित नदी ही संस्थाच आम्ही सुरू केली, त्याचं नाव पण तसंच ठेवलं कारण नद्यांची अवस्था सगळ्यांना माहिती आहे काय आहे ती. पण आपल्याला हे माहिती नाही आहे की ह्या बाटलीत असलेलं पाणी हे येतं कुठून, कसं येतं. आणि नंतर ह्या बाटलीच्या ऐवजी मी पिपात भरलेलं पाणी जेव्हा मी माझ्या घरात वापरते ते कुठं जातं आणि कसं जातं आणि त्याचा परिणाम काय होतो. ही साधी गोष्ट की जी गोष्ट ज्याच्यावर आपलं आयुष्य अवलंबून आहे, हवा पाणी, हे जर आपल्या अस्तित्वासाठी, मी म्हणते पर्यावरण जाऊ दे, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सुद्धा हा प्रवास आपल्याला पाण्याचा माहिती नाही आहे की माझ्या नळाला नळ सोडल्यावर येणारं पाणी कुठून येतं, कसं येतं, त्याच्यावर ट्रीटमेंट कशी होते, त्याचे पॅरामीटर्स ते वापरले जातात का, त्याप्रमाणे त्या पाण्याची शुद्धता असते का, किंवा आलेलं पाणी शुद्ध आहे का नाही ह्याचं काय होतं, आणि मग जिथून येतं त्या नदीची अवस्था कशामुळे झाली. हा खूप मोठा प्रवास आहे. आम्ही 2014 साली हा सुरू केला. आम्ही खूप नवे आहोत या क्षेत्रामध्ये, फार जुने नाही आहोत. पण इकॉलॉजिकल सोसायटीचा एक कोर्स असतो 1 वर्षाचा, तो केल्यावर अस्वस्थ आत्मे तयार होतात. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न पडायला लागतात की हे झाड मी इथे लावू का. कारण हल्ली म्हणजे आता पावसाळा सुरू झाला ना की वृक्षारोपणाची झुंड उडते, पण कुठेही हा प्रश्न विचारला जात नाही की अरे ह्या मातीला विचारलेत का तुम्ही की हे झाड तुला आवडेल का, किंवा त्या झाडाला तुम्ही विचारलेत का की ही माती तुला चालेल का. साधा प्रश्न आहे हा. मी खूप साध्या पद्धतीने सांगायचा प्रश्न, हे उत्तर द्यायचा प्रयत्न करते किंवा सांगायचा प्रयत्न करते की प्रत्येक परिसंस्थेचं एक महत्त्व असतं. मला वाटलं म्हणून मी त्या ठिकाणी वडाचं झाड लावलं, मला वाटतं म्हणून मी पिंपळाचं झाड लावलं, असं नसतं निसर्गामध्ये. निसर्गाची एक वेगळ्या पद्धतीची साखळी आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं महत्त्व आहे, हवेचं महत्त्व आहे, मातीचं महत्त्व आहे, दगडाचं महत्त्व आहे, आणि त्या दगडांमध्ये छोट्या छोट्या भागांमध्ये राहणाऱ्या छोट्याशा किड्यांचं पण तितकंच महत्त्व आहे. त्या किड्यांना समजवून घेणं, त्या मातीमध्ये असणारे जे आपल्याला दिसत नाहीत, जे जीवाणू ज्यांच्यामुळे ती माती जिवंत होते, त्या मातीला समजवून घेणं, आणि त्या नदीचं आणि मातीचं एकमेकाशी काय नातं आहे हे समजून घेऊन आपण पुढे जाणं, तर ते शाश्वततेकडे जाईल. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, 20-22 डोकी आम्ही जमलो होतो. मुळा मुठा पक्षी अभयारण्य, जे आमच्या गुरूंनी, जे आता नाहीत, जसं चाफेकर सर आहेत तसेच,
साली गोळे सर आमचे या जगामध्ये नाही डिसेंबरमध्ये, आणि आम्ही 15 दिवसांनी त्यांना गुरुदक्षिणा म्हणून आम्ही 22 डोकी जमलो की काय करायचं. आणि तेव्हा लक्षात आलं मुळा मोठा शेजारीच वाहत होती, आपण तिथूनच का नाही कामाला सुरुवात करूया. काय करायचं आम्हाला माहिती नव्हतं, हा प्रवास कसा असेल हे पण माहिती नव्हतं. ज्ञान तर फक्त 1 वर्षाची पुंजी होती की एक भान दिलं होतं त्या कोर्समध्ये, पर्यावरणाचं भान, एवढी एकच पुंजी होती, कुठलीही डिग्री नव्हती. ही 20-22 डोकी वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेली होती. कुणी कुणाचे बिझनेसेस होते, कुणी चार्टर्ड अकाउंटंट होता, कुणी लॉयर होता, कुणी आर्किटेक्ट होता, कुणी माझ्यासारखं. मी इंटिरियर डिझायनिंगचा व्यवसाय करायचे याच्यापूर्वी 2014च्या आधी. ज्ञान काहीही नव्हतं, पण सुरुवात केली प्रवासाला. आणि एक होतं ना की आपलं जर आतून मनातून हृदयातून असेल ना तर लोग मिलते गए और कारवा बनता गया. इतकं साधं झालं आमच्या बाबतीत, संस्थेच्या बाबतीत. पण तेव्हाच हे जाणवलं की जे मी पहिलं वाक्य बोलले की माझ्या घरात पाणी येतं कुठून, ते जातं कसं आणि कुठे जातं, हा प्रवास 90% नाही 99% लोकांना माहिती नाही आहे. आणि तो माहिती करून द्यायचं काम निदान आपण करूया, कारण आता माहिती आपल्याला झाला आहे तो काय आहे ह्याची जाणीव आपल्याला झाली आहे. आणि मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम असे नाही, ज्याला आपण अवेअरनेसचे किंवा जाणीव आणि जागृती होण्यासाठी ज्या गोष्टी आपण करतो तर त्याची जाणीव आम्हाला झाली. आणि मग आपल्यासारख्या वंचित लोकांना कसं एकत्र करायचं ते एक सुचायला लागलं. मग नदीबद्दलचं प्रदर्शन छोट्या गोष्टींमधून मांडायला आम्ही सुरुवात केली. शाळांमध्ये आम्ही दोघी तिघी ते बोर्ड उचलून जायचो, सुतळी दोरी घ्यायची, काथ्या घ्यायचा, त्या शाळेच्या मैदानामध्ये ते बांधायचे. आणि मग शाळेतली मुलं एक तुकडीनी यायची, मग त्यांना ती नदीची गोष्ट सांगायची. कारण ते आपल्याकडे म्हणतात ना की इफ मोहम्मद इज नॉट गोईंग टू माउंटन शुड गो टू मोहम्मद. आम्ही तेच करायला सुरुवात केली. शाळांमधून त्या नदीचं प्रदर्शन भरवायचं. आणि मग गोष्ट कळली की मुलं म्हणायची की आम्हाला नदीवर यावंसं वाटतंय. आणि मग नदीचे फेरफटके आम्ही ऑर्गनाईज करायला सुरुवात केली. ते आज तागायत 2014पासून आहे. नदीचा फेरफटका आम्ही बाय रजिस्ट्रेशन करतो. शनिवार रविवार असतो, कारण तुमच्यासारखेच आमचे पण व्हॉलेंटियर्स आहेत, ते एरवेचे उरलेले 5 दिवस काम करत असतात, शनिवार रविवार सुट्टी असते. तर त्या दिवशी आम्ही हा नदीचा फेरफटका घेतो, ज्याच्यामध्ये नदीची गोष्ट पुणेकरांना, आपल्यालासुद्धा कित्येक गोष्टी माहिती नाहीत अशा गोष्टी आम्ही सांगतो. नदीचं वय काय इथपासून ती गोष्ट सुरू होते आणि संपते आज अवस्था का झाली नदीची. आणि ते जेव्हा लक्षात येतं लोकांच्या, तेव्हा आपल्याला अर्थातच लक्षात येतं की कारण मीच आहे. जे विवेक सरांनी सांगितलं की दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे येतात, मग ह्या 4 बोटांचं करायचं काय आणि कसं करायचं. त्यामध्ये वेगवेगळ्या अवेअरनेस प्रोग्रॅम्स आम्ही सुरू केले. त्याच्यामध्ये दत्तक घेऊया नदी किनारा हा प्रकल्प सुरू केला, ज्याला खूप मोठा प्रतिसाद मिळायला लागला. जास्त नाही, तुम्हाला लांब कुठंच जायचं नाही आहे, आमचं कुठेही ऑफिस नाही, रजिस्टर्ड ऑफिस नाही. आम्ही मीटिंग्स आमच्या नदीवर होतात, भेटी आमच्या नदीवर होतात. पावसाळ्याच्या दिवसात आम्ही नदीजवळच्या मंदिरामध्ये भेटतो. हे अगदी ठरलेलं आहे. तर त्याप्रमाणे दत्तक घेऊया नदी किनारा म्हणल्यावर जे लोक नदी फेऱ्याला आले ना, ते म्हणाले आम्हाला करायचं आहे सुरू हा प्रकल्प. मग विठ्ठलवाडीच्या पुंडलिक मंदिराच्या इथे एक प्रकल्प सुरू झाला. मग शुभा आज तुमच्यामध्ये जी बसली आहे ती म्हणाली की ताई, मुळा मोठा संगम, राम आणि मुळा नदीच्या संगमावरच्या तिथली काळजी मी घ्यायला सुरुवात करते. घे म्हटलं. अजून एक जण अशीच आली. राजीव गांधी पुलाच्या खाली औंधमध्ये सुरू झाला. कोविडमध्ये 2 प्रकल्प बंद पडले जे शाळा आणि कॉलेजेसनी घेतले होते. ओंकारेश्वर मंदिराच्या इथे आणि सिद्धेश्वर देवळाच्या इथे ही कॉलेजची आणि शाळेची मुलं येत होती. आता शाळा सुरू झाल्या आहेत, आता कदाचित परत एक 6-8 महिन्यांनी ते सुरू होईल. करायचं काहीच नसतं. त्या ठिकाणी आपण नित्य नियमाने नदीजवळ जायला लागलं ना, कुठलाही पाणवठा आपल्या घराजवळचा असेल, विहीर असेल, तळं असेल, तलाव असेल, नदी असेल, ओढा असेल, जवळ जायला लागलं की आपल्याला त्या पाणवठ्याच्या वेदना कळायला लागतात.
त्या आम्हाला कळायला लागल्या. कचरा आहे. कुठून येतोय हा कचरा? आजूबाजूच्या वस्तीतून तर येत नसेल का कुणीतरी मुद्दाम टाकतंय? हे जाणवायला लागतं. कारण आपण जर बघितलं, नदीवर जातो कधी कधी जातो? एंड ऑफ द लाईफ आणि अदरवाईज वर्षातून एकदा केव्हा जेव्हा जातो आपण पाणी बघायला किंवा गणपती विसर्जनाला किंवा कचरा टाकायला. अगदी बरोबर. निर्माल्य, कचरा, प्लॅस्टिकच्या पिशवीत गाठ बांधून जाता येतं आणि थ्रो मस्त असतात. हो, अरे इतके मस्त असतात, म्हणजे खरं म्हणजे ते स्पोर्ट्समध्ये गेले पाहिजेत, इतके सुंदर थ्रो जातात. जाळ्या लावलेल्या असतील तर त्याच्यावरून पण जातात थ्रो. म्हणजेच आपण नदीवर आघात करायला जातो, नदीसाठी काहीही करायला जात नाही. मग हे नदीसाठी काहीतरी करणं. जर आपल्या घरातल्या आईला आपण असे दुर्लक्ष करू का? आपल्या मुलांकडे आपण दुर्लक्ष करू का? थोडंसं जर हे पोरगं लंगडायला लागलं, काय रे ठेच लागली का, गुगडे पडलास का हो विचारतो आपण. आईला सुद्धा काय विचारतो, तिचा चेहरा पडला का, अगं आई आज खूप काम झालं का गं, आज पड, काही करू नकोस मी करते, का वाटतं हे? कारण ते इथे जाणवत असतं. आणि आजपर्यंतच्या मगाशच्या आधीच्या व्यक्त्यांनी पण तेच सांगितलं की जर इथं जाणवलं ना, आणि आमच्या बाबतीत तेच झालं. खरं सांगते, आम्ही काही वेगळं केलं नाही, आम्हाला इथं जाणवायला लागलं आणि मग हे चालायला लागलं. हे नाही आधी होत, हे चालत नाही, हे एकदम बंद असतं. ते चालायला लागतं जेव्हा तुम्ही त्या पाणवठ्याकडे जायला लागता. आणि तीच आम्ही करायला सुरुवात केली. दत्तक घेऊया नदी किनाराच्या मधून जेव्हा लोक जमायला लागले, आम्ही अजून एक प्रकल्प चालू केला. त्याला म्हणतात विषद्रव्यरहित जीवनशैली. आपल्या घरातूनच 60 ते 70% नदी आपण साफ करू शकतो. आणि ती गॅरंटेडली आम्ही पूर्णपणे शास्त्रीय बैठक ठेवून, NCLचे एक रिटायर्ड सिनियर सायंटिस्ट आमच्याबरोबर आहेत, ज्यांनी पाण्यामधल्या प्रदूषणाबद्दल आम्हाला खूप गोष्टी सांगितल्या. आणि तुम्ही जर आता गुगल केलं, कारण शेवटी आता गुगल आणि व्हॉट्सअपचे खूपच हे झालेलं आहे, 60 ते 70% नदी प्रदूषण हे घरगुती वापरातून आणि घरगुती उपयोगातून किंवा काय ज्या पद्धतीने आपण वापर करतो त्याच्यामुळे होतं. म्हणजेच 60 ते 70% जर प्रदूषण फक्त घरामधून होतंय तर आपण आपल्या घराचे राजे आहोत ना. म्हणजे 60 ते 70% नदी आपल्या घरातूनच आपण स्वच्छ करू शकतो. आणि ह्याच्यावर आता आम्ही भर द्यायला सुरुवात केली आहे, ज्याच्यामध्ये आता शाळेमध्ये पण वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो, म्युन्सिपाल्टी स्कूल्समध्ये जातो. प्रत्येक गोष्टीला नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक गोष्ट वापरण्यासाठीचं ऑल्टरनेटिव्ह हे सकाळच्या टूथपेस्टपासून रात्रीच्या मस्किटो कॉईलला आम्ही पर्याय देतो. कारण तुम्ही जर सहज विचार केलात की सकाळच्या टूथपेस्टपासून रात्रीच्या मस्किटो कॉईलपर्यंत ज्या गोष्टी आपण वापरतो त्या कुठल्याही बायोडिग्रेडेबल नाही आहेत, या सगळ्या मानवनिर्मित आहेत. यांना विघटन करायची ताकद आपल्या निसर्गामध्ये नाही आहे. याचाच अर्थ प्रदूषण आपल्या घरातूनच थांबवलं तर ते नदीपर्यंत जाणारच नाही आहे. कशाला पाहिजेत STP? आणि आज जो नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प, ज्याच्याबद्दल अतिशय आपल्याला माहितीच नाही आहे की काय प्रकारचा प्रकल्प आपल्या अंगावर थोपला जातोय. 5,000 कोटी रुपये नदीकाठ सुशोभीकरण. आणि लोक आम्हाला प्रश्न विचारतात याबद्दल की तुम्हाला काय झालं, जॉगिंग ट्रॅक होणार आहेत, वॉकिंग ट्रॅक होणार आहेत, मस्त त्याच्यामध्ये लँडस्केप गार्डन्स होणार आहेत. अरे नदीकाठ सुशोभीकरण होणार आहे, नदी सुधार होणार नाही आहे त्याच्यामधून. नदी सुधार पाहिजे आपल्याला. नदी सुधारायची असली तरी आपल्या घरातूनच चालली पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त जायकामध्ये 1,000 कोटीचे रोज पेपरला बातमी येते, आपण वाचतो आणि पेपर बाजूला ठेवतो. 1,000 कोटीमध्ये आणि 4 का 5 प्रकल्प होणार आहेत. सुएज ट्रीटमेंट प्लांट. त्याच्यामध्ये त्यांचा असा दावा आहे
सरकारचा की ह्याच्यामध्ये पूर्णपणे नदी शुद्ध होईल. तो सुद्धा दावा खोटा आहे, कारण ते प्रकल्प जे 10 वर्षापूर्वी होणार होते, ज्याच्यासाठी सरकारकडे पैसे नव्हते, जी एक भारतातली नाही जगातली श्रीमंत महापालिका आहे असं मगाशीच वेलणकर सरांनी सांगितलं, त्यांच्याकडे सुएज ट्रीटमेंट प्लांट बांधण्यासाठी पैसे नव्हते. ते आता जायकामधून होत आहेत, पण तोपर्यंत जे वाढलेलं पॉप्युलेशन आहे आणि नंतर येऊ घातलेली 23 गावं ज्याच्यामध्ये आता पुन्हा आणिक वाढणार आहे, त्याच्या प्रदूषणाचं काय? हा विचारच आपण करत नाही आहे. म्हणजे 6,000 कोटी. आणि परत मला विवेक सर आधी बोलले, मला खरंच खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात की हे आपल्या खिशातून जात आहेत, हे सुद्धा आपण जाणवून घेत नाही आहे. कुठे आपला माहिती अधिकार? कुठे आपण सरकारला हा प्रश्न विचारतोय की हा काय 6,000 कोटी रुपये द्या आम्हाला हिशोब त्याचा? विचारा प्रश्न जे नारायण देसाईंनी सांगितलं. कित्येक प्रश्न, कुठे तिथली जैवविविधता राहणार आहे का? नदीची नैसर्गिकता राहणार आहे का? नाही विचारत आहे आपण हे प्रश्न. मला वाटतं मी इथेच थांबते. प्रश्न असतील, किती वेळ आहे? थोडक्यात लोकांमध्ये जागरूकता हा आमचा मुख्य मुद्दा आहे. नाही, लाखो वर्षापूर्वी नद्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांनी त्यांची एक परिसंस्था निर्माण केलेली आहे. ती अशी नुसती बघून नदी सुधार होणार नाही आहे. त्याच्यासाठी भरपूर रिसर्चची जरूर आहे. त्यासाठी डॉक्टर श्रीकांतसारखे लोक आम्हाला लागतात, ज्यांच्या आम्ही वारंवार मदत घेतो. पण सिटिझन सायन्सचे ग्रुप की नदीकाठी 50 वर्षापूर्वी झाडी काय होती, नदीमध्ये काय प्रकारचे मासे होते, तिथली माती कशी होती, तिथे काही मार्शी एरियाज होते का, कुठले पक्षी येत होते, कुठल्या पक्ष्यांचं वास्तव्य होतं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर आज नदी सुधार करायची असेल तर आपल्याला हा रिसर्च होणं पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे सिटिझन सायन्स ग्रुप्स कित्येक लोक आम्हाला भेटतात. माझा बॉटनी हा MA विषय होता, त्याच्यानंतर मी बॉटनीबद्दल काय करेन? अगं ये ना म्हटलं, चल तुला हवी तेवढी कामं देते नदीकाठी. फोटोग्राफीचे ग्रुप्स येतात, पक्ष्यांचे फोटो काढायला आवडतात, पण ते पक्षी पुढच्या वर्षी जिवंत राहतील का हा विचार का नाही येत आहे आपल्या मनात? बस तेवढाच विचार देण्याचं काम आम्ही सातत्याने करतोय आणि आमच्याबरोबर तुम्हाला अस्वस्थ करायचं काम करतोय. प्रश्न असतील तर विचारा, मला प्रश्नामधून उत्तरं द्यायला जास्त आवडेल. थोडा विचार केला, सोडून दिला विषय म्हटला तर कळणारच आहे, पण हे खूपच वेगळं आणि खरंच अतिशय वेगळं नॉलेज आम्हाला आज कळलेलं आहे. तर बेसिक खूपच छान माहिती तुम्ही थोडक्यात सांगितली. पण आता पहिला बेसिक असा प्रश्न माझ्या डोक्यात परत आलाय की कालचं पाणी वापरलेलं शिळं आज होतं का? जे काय करायचं ते सगळ्या गृहिणींचा प्रश्न असतो. आणि नळातनं आलेलं पाणी, मग हे तुम्ही जे पहिल्यांदा सुरुवातच केली की ते कसं येतं आणि ते कुठून येतं, हा थोडंसं त्याच्यावर टिप्स सांगते. सगळ्यात हा तुम्ही मधूनच पाणी येत आहे व नळ्यात कुठलं शिळं होणार आहे? तुम्ही धरणामध्ये किती वर्षापासून पाणी आहे, पाणी शिळं कधी होत नाही. हा महत्त्वाचं गोष्ट. दुसरी, पुण्याला आपल्याला पाणी जे पुरवठा होतो तो मुठा नदी करते. म्हणजे आज आपल्या शरीरामध्ये 60 ते 70% मुठा आहे म्हणून आपण अस्तित्वात आहोत. पण त्याच मुठेची सोर्स रिजनला जर आपण बघितलं की जिथून ती उगम पावते, वेगरे गावामध्ये उगम होतो. पुण्याच्या पश्चिमेला एक साधारण 65 किलोमीटर मागच्या बाजूला तुम्ही गेलात तर तिथले सरपंच गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही त्यांच्या संपर्कात असतोच. पावसाळा संपला की नदीचं पाणी संपते सोर्स रिजनमध्ये. आज पुण्याचे शास्त्रज्ञ असं सांगता आहेत की जे पुण्यामध्ये पाणी भरपूर आहे असं म्हणतोय, येत्या काही वर्षामध्ये, म्हणजे ऑलरेडी त्यांना इंडिकेटर्स म्हणतो आम्ही, इकॉलॉजिकल इंडिकेटर्स म्हणतो की पर्यावरणाचे दिसतात ते इंडिकेटर्स त्यांना, राजस्थानसारख्या वाळवंटीकरण होण्याच्या दिशेने पुढं चालायला लागलेलं आहे. आपण लवकर आज नाही जागे झालो तर कधीच नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे पुण्याचं पाणी मुठेत येतं, मुठेमधून फिल्ट्रेशन प्लांटला जातं, तिथे किती प्रमाणात क्लोरीन पडतं, किती तुरटी घातली जाते आणि किती ते कोण ठरवतं. आणि मग पुण्यामध्ये हॉस्पिटलची चेन का वाढती आहे इतकी,
की काही वर्षापूर्वी हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात यायला पाहिजे की काही वर्षापूर्वी जर पेन्शनरचं पुणं म्हणून स्थायिक व्हायला पुण्यामध्ये लोक येत होते, त्याच्यामध्ये आता हॉस्पिटल चेन्स यायला लागले आहेत. बायकांमध्ये थायरॉइड्स, कॅन्सर्स व्हायला लागलेत. ह्याचं उगम कुठे आहे हा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. येस. मला असं विचारायचं, नदीच्या शेजारी राहते, मोठ्या नदीच्या पाठीमागे नदीच आहे. तर असं असताना मला बघवत नाही काही वेळेला जे काही चालू आहे ते. बरोबर. आणि विशेषतः मी जेव्हा म्हात्रे पुलावरनं आता आले तर असं मला वाटतं की आपण आपल्या नदीचं रक्षणच करायला हवं आहे. आपण प्रेम तर नाहीच करत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये सगळे माता वगैरे काय काय म्हणतात ते मला अगदी मजेशीर वाटतं. म्हणजे माता म्हणजे जिला लाथा मारायच्या तीच माता असते किंवा काय असं एकदा मनात येतं केव्हा तरी. पण आपण तिचं रक्षण करण्यासाठी काही नगरसेवक वगैरे हातीला धरून निदान दोन्हीकडे अशा तऱ्हेच्या आपण जाळ्या लावल्या तर लोकांना कचरा तरी त्या नदीत फेकता येणार नाही. एवढी तरी आपण व्यवस्था करू शकतो का, असा मला एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो. कसं आहे माहिती आहे का, नळातून पाणी यायला लागलं, नदी तिथेच आहे, मुठा नदीचा प्रवाह तिथेच आहे, पण आपण तो धरणामध्ये 100% अडवला, त्यामुळे आधीच आपण पहिल्यांदा तिच्यापासून दूर गेलेलो आहोत. त्याच्याऐवजी जर आपल्याला हा जरी थोडा कष्टकरी असला तरीसुद्धा बिहेवियरल चेंजेस जो आपण म्हणतो की आपल्या घरातूनच स्वयंशिस्त आणि स्वतःची जबाबदारी, ह्या 2 गोष्टी पाळायला आणि पाळवायला नगरसेवकच नाही, प्रत्येक घरामधून जर आपल्याला ही सुरुवात करता आली, आणि त्याच्यावर आम्ही जास्त भर देतो की ओला आणि सुका कचरा अलग करणं, आपल्या घरातलं कुठलंही प्लॅस्टिक फक्त रिसायकलर्सकडे कसं जाईल जे नदीपर्यंत जाण्याची शक्यता नाही, ह्या गोष्टींचा विचार करायला प्रवृत्त करणं, ह्याच गोष्टीचे आम्ही ॲक्च्युली सेशन्स घेतो. अगदी बरोबर. खरे. हो हो. मुठेकाठचा बरोबर आहे. पण किरणनी मुठेकाठचं मागच्या बाजूला ना, म्हात्रे पुलाच्या खालच्या बाजूला खूप सुंदर झरे आहेत तिथे, आणि किरण कायम किका तिथे असायचा. मला असं विचारू का, ताई तुम्ही आपण किती मागे आलो ना ते आम्हाला समजलं. आणि तुम्ही म्हणतात तो फरक आहे सुशोभीकरण आणखीन नदीची काळजी घे. समजला. आपण एक सण तुम्ही सगळ्यांचे डोळे उघडले. धन्यवाद. आणि म्हणजे सर म्हणायचे आमचे की काळी माती म्हणून आपण ती माती कपाळाला लावतो पण तिची काळजी घेत नाही. तसा अनेक बायका श्रावणात नदीची ओटी भरायला जातात पण नदीची काळजी कशी घ्यायची ते कळत नाही. ते तुम्ही आज शिकवलं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.